आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलिंग लेखक रॉबिन शर्मा यांचं प्रसिद्ध पुस्तक संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. मराठीमध्ये तुमची स्वप्नपूर्ती करणारी आणि भाग्योदयाकडे नेणारी प्रभावी दंतकथा. तुडुंब भरलेल्या कोर्टरूमच्या मध्यभागी तो एकदम कोसळला. तो होता एक नामांकित कायदेपंडित, शहरातल्या महान वकिलांपैकी एक. तो जसा त्याच्या 3,000 इटालियन डॉलर्सच्या सुटांसाठी प्रसिद्ध होता, तसा वकिली पेशातल्या त्याच्या अनेक यशांसाठीही प्रसिद्ध होता. मी समोर जे दृश्य पाहत होतो तिथे तसाच अविश्वासाने जमिनीला खिळून उभा राहिलो. इतका मोठा वकील ज्युलियन मॅन्टल एखाद्या निष्क्रिय लहान बालकासारखा जमिनीवर थरथरत आणि पक्षाघात झाल्यासारखा तडफडत होता आणि त्याचे सर्वांग घामाने डबडबले होते. सगळे चित्र संथ गतीने पुढे सरकल्यासारखे वाटले. अरे देवा, ज्युलियन संकटात आहे. सर्वांचे लक्ष वेधावे म्हणून विरोधी पक्षाची वकील जोरात किंचाळली. न्यायाधीशाचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला आणि तिने तिच्या जवळच्या इमर्जन्सी फोनमध्ये काहीतरी सूचना दिल्या. मी तर ह्या आकस्मिक संकटाने भांबावून तिथेच उभा राहिलो. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो, ज्युलियन माझ्या मित्रा, मरू नकोस. तुझे ह्या जगातले अशा रीतीने जाणे फार लवकर होते आहे. कोर्टातला बेलीफ, जो इतका वेळ शिक्षा केल्यासारखा उभा होता, तो चटकन वाकला आणि त्याने ज्युलियनला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यायला सुरुवात केली. विरोधी पक्षाची वकील त्याच्या चेहऱ्यावर वाकली तेव्हा तिच्या सोनेरी कोरळ्या केसांच्या बटा त्याच्या लालबुंद चेहऱ्यावर विसावल्या. ती काहीतरी त्याला सांगत होती, पण ज्युलियन काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. ज्युलियनला मी गेल्या 17 वर्षापासून ओळखत होतो. तरुणपणी मला जेव्हा ज्युलियनच्या पार्टनरनी समर ट्रेनी म्हणून कामावर घेतले तेव्हा आम्ही प्रथम भेटलो होतो. ज्युलियन अतिशय हुशार, तडफदार, रुबाबदार आणि धाडसी होता. तो त्यांच्या फर्मचा उगवता तारा होता. तो फार मोठमोठी स्वप्न उराशी बाळगून होता. मला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा काही कामानिमित्त मी रात्री उशिरापर्यंत थांबलो होतो आणि पहिल्यांदाच त्याच्या केबिनमध्ये गेलो होतो. रिगल ऑफिसच्या कोपऱ्यात त्याची केबिन होती. त्याच्या भव्य टेबलावर विन्स्टन चर्चिलची काही अर्थपूर्ण वाक्ये एका फ्रेममध्ये लिहिलेली होती. मला खात्री आहे की माझे भवितव्य घडविण्यात मी यशस्वी होईन. जे माझे कार्य मी हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. त्यासाठी घ्यावा लागणारा त्रास किंवा कळा सोसण्याची सहनशक्ती माझ्यामध्ये आहे. जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, तोवर यशश्री मला नाकारू शकत नाही.